शेतकरी मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल 2025। मित्रांनो, आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। आज राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय आपले, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय व तुमचे नाव देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल 2025। तर आज दुपारनंतर या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवरती, या ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण बघू शकता खेड, जुन्नर, श्रीरामपूर नगर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी खोपोली, गोरेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक, इगतपुरी, मनमाड, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्या मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। मित्रांनो, मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आजपासून पुढील 4 दिवस पाहायला मिळणार आहे। तसेच कोकण पट्टीमध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला 4 दिवस पाहायला मिळते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील 4 दिवस पाहायला मिळतोय। मित्रांनो, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या भागामध्ये आपल्याला मध्यम हलक्या स्वरूपाच्या देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। विदर्भामध्ये जर पाहिले तर मित्रांनो, या ठिकाणी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या भागामध्ये आपल्याला मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। आपण जसे की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। एकंदरीत मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज 2 एप्रिल रोजी राज्यातील विविध भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुढील 4 दिवस राज्यातील विविध ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। अशाच प्रकारे आपण हवामानाचे ताजे व नवनवीन अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।